तर आज आपण बनवणार आहे गुलाबजामुन। तर त्याच्यासाठी मी सगळी प्रिपरेशन केलेली आहे। तर सगळ्यात पहिले आपले इकडे दूध टाकते आणि इकडे आपले ब्रेड मिनी साईडचे ते त्यांचे जळलेले भाग असतात ना ते कटिंग करून घेतलं तुम्हाला दाखवतो बघा। इकडे आपलं दूध तापवले, इकडे आपण ब्रेड कटिंग करून घेतले साईडचे सगळे काट। तर व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि तुम्हाला पण कळेल गुलाबजामुन कसे बनवायचे। तर सगळ्यात पहिले आपलं दूध तापवून घेतलेलं आहे आपण। तर बघा फायनली दूधची साईवरी आले तर आपण दूधला गॅस करूया बंद। पण आता ह्या ब्रेडला एका वाटीमध्ये काढून घेऊ चला। तर ब्रेड अशा टाकलेत। आता याच्यामध्ये थोडंसं थंड होऊस तर दुधाला मग याच्यामध्ये टाकूया। तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पण गुलाबजामुन बनवता येतं का नाही। मी इंस्टाला एक व्हिडिओ बघितली तर त्याच्यामध्ये एकदम सिंपल तरीकेने बनवतात गुलाबजामुन। तर मी बोला चला एकदा ट्राय मारू। तर सगळे प्रिपरेशन झाले, फक्त दूध थंड झाले मग आपण मळून घेऊ आपलं ब्रेडचं मिश्रण। तर मित्रांनो दूध तवरतक थंड होते तवरतक आपण म्हणजे पाक बनवून घेऊया। त्याच्यामध्ये पाणी टाकून साखर विरघळूस तर ते पाक बनवतात ना गोडवाला ते बनवून घेऊया। तर फायनली पाक बनवायला ठेवले मस्त। इलायची टाकली, साखर बिकर मस्त। आता हळूहळू रंग पण बदलणार बघा ह्याचा। गार झाले का नाही तर त्याला गार झालं दूध। आता रेडी करूया आपण पेस्ट। तर स्टार्ट करूया आपण म्हणजे ब्रेडची मेकिंग तयार करायला। अशी पण माझी लय दिवसाची इच्छा होती की गुलाबजामुन खायचे। तर आता काय व्हिडिओ बघितला विषय खतम। इकडे आपले पाक पण रेडी होईल आणि इकडे आपले गुलाबजामुन। तर चला पटापट गोल करून झाल्यानंतर भेटतो तुम्हाला। फायनली गुलाबजामुन कसे असे ते झालेत। मी मस्तपैकी मळून घेतले रपारप। तर आता काम आहे तेलामध्ये तळायचं आणि आपले पाक इकडे मस्त रेडी होईल। हळूहळू मी गॅस बारीक केलाय म्हणून असं आरामात व्हा पण चांगलं व्हा, बरोबर का नाही? लाईक करा। तर मित्रांनो आपण गुलाबजामुनचे गोल गट्टे बनवून घेतलेले आहेत। ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच। तर आता आपले पाक पण थोडंफार रेडी व्हायला येईल। आता घेऊया मस्तपैकी तळून तेलामध्ये आपले गुलाबजामुन।
घेतले तेल, तर मस्तपैकी तेलाला तापू द्या आणि आपली पाक इथं आता गॅस फुल करूया कारण की लय वेळाचा कमी होता. आता मस्त इलायची सगळी बिघड म्हणजे गोड पाणी तयार होईल. ते ह्याच्यातून तळलं का डायरेक्ट ह्याच्यातच सोडायचं आता कारण की गोड ह्याच्यातच होती ना, ह्याच्यातून तळून डायरेक्ट ह्याच्यात तळायचं. लाईक करा भाई, लाईक. तर आता कलर बघा चेंज झाला, आले हल्लो चेंज झाला कलर. आता बघा स्लो फास्ट. इकडं मस्त तेल तापायले थोडं. इकडं आपले पाक झाले रेडी. ले स्टार्ट बंद करूया. खतम. आता थोडंफार याला थंड होऊ द्या कारण की याचं गरम आहे. सगळ्यात पहिला तवरचा आपला तेल मस्त तापू दे. ते याला ठेवलं साईडला कारण की गरम आहे. तर गॅस जरा मोकळा वाटला पाहिजे ना. ते इथं हळूहळू तेल तापलं ना मस्त एक सोडूया. किती आहेत मोजू त्याला? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे करेक्ट 10 जण आहेत. तर आरामात मी तर 3 खाईल, 3 बाकीचे सगळे घरचे खातील मस्तपैकी. तर तेल तापले, स्टार्ट थोडंसं टाकून बघूया. हां, 1 नंबर. असं तापलं पाहिजे बघा, 1 नंबर. आता लाल उस्तर तळणार आपण, लाल उस्तर. पहिले स्टार्ट 1 टाकूया, सगळ्यात जम्बो मोठावाला. ओ भाई हळू सोडा. ओ भाई तेल जास्त तापले भाई. बारीक करूया. लाल उस्तर तळायचं भाई आपल्याला, लाल उस्तर. ते हलवायला मस्त, त्याच्याने तेल पण निघेल मस्त. आजी फायनली गुलाबजामुन रेडी झालेत. आणि आता तुम्हाला सगळ्यांचे एक म्हणजे बाईट म्हणजे टेस्ट करून दाखवतो आणि त्यांचे रिॲक्शन घेतो. तर सगळ्यात पहिलं आजीचे रिॲक्शन घेऊ मस्तपैकी. तर सगळ्यात पहिला गुलाबजामुन आजी खाणार. फायनली मी 2 गुलाबजामुन इथं आणलेत. तर आता आजीचं रिॲक्शन घेऊ, कसे वाटतात कसे. हा उचला ना, सुटलं नाही रे, उचला. पाच पिणी झाला. कसं झाले सांगा ना. कच्चे राहायचे. बेकार है भैया, मैं तो टूट गया मैं तो अब. तर मित्रांनो गुलाबजामुन थोडे कच्चे राहिलेले. तर म्हणजे पीठ म्हणजे ब्रेड तसंच होतं, म्हणजे थोडंसं शिजलं बाकी होतं शिजायचं. तर मी वापस टाकलं एकदा शिजायला आणि ते 2 आम्ही काढलेले, ते 2 आम्ही खाऊन घेतले. तर एक गोड तर झाले सगळ्यात बेस्ट कारण की आपण पाकमध्ये भरभरून साखर टाकले म्हणून गोड झाले. तर आता तळून घेऊया मस्तपैकी. बघा तेल तापलं पहिल्यापासून.
पहिले स्टार्ट तळून घेऊ आणि वापस एकदा रिॲक्शन घेऊ आरतीचं की कसं आहे आणि कसं नाही. तर मी पुन्हा म्हणजे वापस एकदा गुलाबजामुन तळून घेतले. एक नंबर. आता वाटायला शिजलं आणि तळले स्टार्ट.